नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. मित्रांनो, आपल्याला आता संघर्ष महालात प्रवेश करायचा आहे बरं का. मागच्या वेळी आपण दारापर्यंत आलो होतो. जे तसा आतून मी 1-2 वेळा फेरफटका मारून आलो आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन जाणवलं पण. आणि आज मी आता तुमच्याबरोबर म्हणजे आपण सगळं जाऊया, पुन्हा एकदा येणार आहे. कारण काय, प्रत्येक वेळा नवीन काहीतरी कळतं. बघूया, आपण याआधी बघितलं असेलच, पण पुन्हा पुन्हा बघण्यासारखं आहे. नवीन अनुभवाची जाणीव घेत घेत आपण सुरू करूया. आणि श्रोते हो, जरा आम्ही जे काही सांगतो आहे ते नीट ऐका. शेवटपर्यंत एक गोष्ट करा, उघडा कान, ऐका नीट. काय कळलं ना? अगदी डोळे मिटून ऐका, पुन्हा पुन्हा. चला तर मग. म्हणजे ज्यांनी पाहिलं आहे त्यांच्यासाठी, आणि नाही पाहिलं आहे त्यांनी जरा आमचा आता अनुभव ऐकून घ्यावा, ते डोळे मिटून ऐकावा, नाही का? आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करावं. आपण रेडिओ वगैरे ऐकतो की नाही? तो रेडिओ ऐकत असताना तसं आपण बघत काही नाही, पण ऐकतो. आणि ऐकता ऐकता आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. तर जाऊया, चला तर. हे बघा, हे सुरुवातीलाच दिसतं. काय दिसतं समोरून? हां, एक अगदी प्रसन्न चित्त करणाऱ्या या संघर्ष महालाचं मुखडाच म्हणा ना, मुखडा. हां, हे न्याहाळता न्याहाळता याची पार्श्वभूमी अत्यंत अगदी कराल, विकट अशी निसर्गाशी असणाऱ्या सहज संघर्षाची जाणीव दिल्यासारखी होते, नाही का? कसा निसर्गाशी लढत असतो, हा खरं म्हणजे याचा मुखडा आहे. आणि हा संघर्ष महाल मागच्या वेळेस आपण पाहिलं, हे संघर्ष दिल्याचं फळ आहे. आणि समोरून जरा हे छोटंसं दिसणारं रूप आहे बरं का, पण आत किती विशाल आहे माहिती आहे? हां, जरा थोडंसं आधी कल्पना देऊन ठेवतो काही गोष्टींची. म्हणजे या महालामध्ये एकूण 15 दालनं आहेत का नाही? समोरून वाटतं का असं? आणि प्रत्येक दालनाचं एक वैशिष्ट्य आहे. आपण एक सांगून ठेवतो. त्या ठिकाणी जे काही फलक किंवा ज्याला बोर्ड्स आपण म्हणतो ते लावले ना, जे प्रदर्शनामध्ये लावतात की नाही तसे असतात, तसे ते जरा बारकाईनं वाचा. अर्थात मी म्हटलं ना, एकदा भेट देऊन सारं काही कळणारच नाही आहे, नाही का? आणि हो, जरा पुन्हा येताना आपल्याला काय वाचून यायचं आहे याची पण कल्पना येईल. आणि हे बघा, हा जरा तुम्हाला काही आवाज ऐकू येतं का स्पष्ट? नेहमी वाजत असतो बरं का हा आवाज या ठिकाणी बघणाऱ्याला येण्यासाठी. वातावरण निर्मिती म्हणा ना, म्हणून हा आवाज या ठिकाणी लावलेला असतो. ऐका थोडं, काय ऐकू येत आहे? जीवन एक प्रयास असला तरी अनायासे जीवन जगता यावे, ही अबोध अभिलाषा या अंतर्विरोधातूंच्या साक्षात्कारानं जीवनाच्या उभयविध पद्धतीनं, म्हणजे आत्मनिष्ठ पद्धतीनं, ज्याला सब्जेक्टिव्ह म्हणतात इंग्रजीमध्ये, व वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, या दोन्ही पद्धतीचा अभ्यास करून हा महाल उभा केला आहे. कळलं का? ही अबोध अभिलाषा माणसाला जगण्याचा आनंद मिळू देत नाही. माणूस वैफल्य अनुभवतो. वैफल्याच्या हेटाळणीनं तिची कोंडी होते. नवनवीन सभ्यता जन्माला येऊन जीवन सुकर झाल्यासारखं दिसत असलं तरी मनसोक्त जगण्याच्या इच्छेची कोंडीच झाली आहे. हर्बर्ट स्पेन्सरच्या अस्तित्वाच्या धडपडीसाठी, ज्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणतात, त्याला द्याव्या लागणाऱ्या संघर्षापेक्षा हा संघर्ष जरा वेगळा आहे. व्यक्तीनं संरक्षणासाठी समाज निर्माण केला. समाजाचं अधिराज्य मानवावर आलं. समाजाच्या चाकोरीतनं व्यक्ती बद्ध झाली
हवे नकोचे स्वातंत्र्य गेले, मन बाह्य ईश्वरानं आनंदासाठी जन्माला घातलं. ही समज बोलण्यापुरतीच राहिली. कोणती समज लक्षात आली का? की ईश्वरानं आपल्याला आनंदासाठी जन्माला घातलं आहे. हां, बरं, ऐका. प्रयत्नवादाचे स्तोत्र गायले तरी समान सत्तेचे पाश प्रयत्नाभोवती जखडले गेले. अगतिकतेची भावना जोर धरू लागली. या विचाराचे औचित्य असूनही जडवादी विचारवंतास काही पडत नाही. भाबडे परमार्थी चिरशांती मिळवण्याचा उद्योग करतात. अगतिकतेची धार बोथट कसे करतात तसे करू पाहतात. ब्रह्मप्राप्ती झाली तरी अशांतीचा आणि ईश्वर भेटला तरी मागणार काय? यात ब्रह्मप्राप्ती झाली तरी अशांतीच आणि ईश्वर भेटला तरी अशांतीच. काय काय मागणार? आणि मागणार तर काय मागणार? तर सोडोबाबा याच्यातून आणि या विफलतेच्या जाणीवेतून अस्तित्ववादीसुद्धा नसत्या पुरुषार्थाचा पत्कर करून समाज उद्ध्वस्त करणं सहज आहे, परंतु मानवी अमानुष आहे. हे सहज असं मानवी असलं तरी अमानुषच आहे असा विचार करतात. वेदातील चातुर्वर्ण व्यवस्था असूया पीडित मानवाची निर्मिती मानली तरी समाज ही संस्था ईश्वरप्रणीत निसर्गनिर्मित अशी बऱ्याच ठिकाणी दृढ श्रद्धा दिसून येते, अगदी आस्तिक नास्तिकात सुद्धा. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याची होळी झाल्याचे सोयरसूतक कुणालाच नाही आणि त्यामुळेच मानवी मनाची विकृती बहुसंख्येनं दृष्टोत्पत्तीस येत असते. ही स्थिती समाज स्वास्थ्य अस्तित्वाच्या दृष्टीनं चिंतनीयच आहे. समाज जगेल पण त्यात माणूस म्हणता येईल असा कोणी शिल्लक राहणार नाही. या तीव्रतम संघर्षाची यथार्थ जाणीव जर या महालाचे दर्शन घेताना झाली व संघर्षाचा पत्कर हीच संघर्षापासून सुटका ही प्रेरणा जर मिळाली तर आपले या महालाचे दर्शन सार्थकी लागेल. कठीण आहे बाबा, ऐकवाल? हां, थोडीफार कल्पना आली असेलच तुम्हाला, नाही का? तेव्हा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आम्ही हळूहळू चालत चालत हा आवाज ऐकत, तशी आम्हाला कल्पना आली होती म्हटलं, पण आम्ही अशा भव्य दरवाजापाशी आलो आणि तिथं आम्हाला कळलं की आम्ही ऐकलेला आवाज दुसरा तिसरा कोणाचाच नसून या महाल मालकाचा होता. आत पाऊल टाकताच दर्शनार्थ वेगवेगळे फलक, त्याला बोर्ड म्हटलं, मागे बाण दाखवलेले असे दालनाकडे जाण्यासाठीचे किंवा तिथे तुम्ही काय पाहाल असं सांगितलेलं. अशी 15 दालनं होती, मी सांगितलंच. पण दालनातही प्रदर्शनात मांडतात तशी काही चित्र, काही वाक्य अशी ठळक अक्षरात होती आणि ह्याकडे जरा नजर टाकतात. जे पूर्वीचं मना जरा वैफल्यपृष्ठ गाढव घर करून बसलं होतं ना, ते घालवण्यासाठीचा विचार सुरू होता. तोच नजरेस पडलं. ते असं काय लिहिलं आहे बरं इथं? मनाला वाटणारी गोष्ट घडून येण्यासाठी जो उद्योग आरंभावा लागतो त्यात साधनं शोधणं, विरोधी गोष्टी टाळणं, तोंड देण्याची तयारी हा साक्षेप न बाळगता ज्योतिषानं सांगितलं होईल यावर विश्वास ठेवून स्वस्थ बसणे, देवावरील विश्वासानं नवस करून गुरूच्या सामर्थ्यावर विसंबून राहून वाटते ते घडून येईल अशी आशा बाळगणं चूकच. अरे बापरे,
म्हणजे असंही सांगणारे गुरु असतात, संत असतात, हे आताच कळलं बाबा. बरं, त्यातला हा दुसरा एक बोर्ड आहे, पिवळा पिवळा. काय लिहिलं आहे बरं याच्यावर? प्राप्तव्यासाठी कर्मकंटाळा करून देवाधर्मावर त्यासाठी विश्वास दाखवणं हा गुण नसून दोषच आहे. यात गुणाभास झाला तरी परिणामी अश्रद्धा, अविश्वास, नास्तिकता, चीड, सुडाची भावना हे दोष प्रकट होतात. बरंच मोठं बोर्ड आहे बरं काही. प्रयत्नवाद पत्करला तरी पुरुषार्थ दूरच राहतो. ईश्वर शरणागती पत्करली तरी कृपा दूरच राहते. विवेकाची वस्ती उठली म्हणजे चीड, द्वेष, दुष्टावा घर करतात. जिथे विवेक नांदत नाही तिथे वैराग्याचे नावही विटाळलं जातं. थाटलेले देव्हारे कर्मकंटाळ्याचीच निपज आहे. बापरे. या रोगाचा दुसरा प्रकार ऐहिक जीवन तुच्छ लेखत, नाक मुरडत पण तेच करत आध्यात्मिक शांती, मोक्ष, ब्रह्मानंद इत्यादी मोठ्या नावानं साधनांचे अवडंबर उभे करून आम्ही इतरांपेक्षा निराळे आहोत हे भासवून कर्मकंटाळा, विधिदोष, स्वभावदोष आदी दोषांवर पांघरून होणारे तर्काचे जाळे विणीत असतात. प्रत्यक्षाला पाठ फिरवून संघर्ष संपत नाही. खरं आहे. आमचे डोळे खाडकन उघडले. हो, ही तर सुरुवात होती. हा संघर्ष महाल उभारण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील, खरंच किती लागले असतील कष्ट घ्यायला, याची जाणीव मात्र झाली. आणि आता कळलं की काय कळलं? संघर्ष सत्य आहे, नित्य आहे, अनादी आहे, अनंत आहे आणि काळ हा त्याचा आरसा आहे. ते बाहेर पडता पडता एक दिसलं जणू काही या मालकाने या संघर्षाशी मैत्री केलेली आहे आणि मधून त्या संघर्षाशी ते बोलतच होते. ते दिसणार आपलं काय? बा संघर्षा, वेदांती तुला भिवून ब्रह्माच्या नादी लागले, पण ब्रह्माप्रमाणे सर्वगत सर्वव्यापी असणारा तू ते आपली सुटका तुझ्यापासून कशी करून घेणार आहे? खरं आहे. संघर्षाची सावली म्हणजे शांती. काय भयंकर वाक्य, भयानक विचार करणारं लावणारी वाक्य आहेत नाही का? आणि आम्ही हे सगळं अनुभवत होतो बरं का. या महालात शिरल्याबरोबर आम्हाला खूप शांत, अगदी शांती लाभल्याचं समाधान लाभलं. पण ही शांती उगावगी नाही लागत. त्यासाठी संघर्षच पत्करावा लागतो. आणि हा महाल उभा करण्यासाठीचं उद्दिष्ट काय, कशासाठी हे ते इथे लिहिलं आहे बरं का. काय? सर्वनाश टळावा, जीवन बहरावे, धर्म जागावा आणि धर्म जगावा आणि देव जागावा. हां, ते धर्म जगावाचं ते थोडीशी रेख पुसलेली दिसते म्हणून तसं वाटलं, जर वेगळी वाटली. धर्म जगावा आणि देव जागावा म्हणून हा संघर्ष महाल. ही खरी सुरुवात होती मित्रांनो. म्हणजे प्रस्तावना होती किंवा उपोद्घात होता म्हणा ना, पण जाणार त्यामुळे खरी सुरुवात आम्हाला जाणवलं की पुढच्या दालनापासून, म्हणजे पुढील दालन जे आहे ते पहिलं दालन असं आपण म्हणूया. या पहिल्या दालनात पाऊल ठेवताच आम्ही शेजारच्या दालनामध्ये त्याला 1 नंबर दिला होता. आणि हे अगोदरचे जे आपण बघितलं ना हे सगळं सुरुवातीचं, त्याला 0 नंबर दिला होता. तेव्हा या 1 नंबरच्या दालनामध्ये आम्ही पाऊल ठेवलं. समोर एकदम एक बोर्ड दिसला
तसे काही काही दालनामध्ये चित्र पण होती बरं का. हा इथे कसला बोर्ड आहे बरं, चारित्र्यवंताशिवाय राष्ट्र पोरके ठरते. खरं आहे, चरित्रवान लोक जर नसतील राष्ट्रामध्ये, राष्ट्र पोरकं ठरणारच. बरं, ही चरित्रे समाजाला घडवावी लागतात. व्यक्तीचा उत्कर्ष व समाजाची प्रगती ही संघर्षाचीच रूपे होत. सहज संघर्षाचे प्रेम हीच खरी समाजनिष्ठा. आत्ता इथे आम्हाला कळलं की इथे व्यक्ती व समाज असा संघर्ष दाखवलेला आहे. सुरुवातीला प्रवेश करण्यापूर्वी काही बोर्ड लिहिले ना तिथे, यात तुम्ही काय पाहाल असं सांगितलेलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी लिहिलं होतं, ते मी सांगायला विसरलो. तुम्ही वाचलंच असेल म्हणा. त्यात लिहिलं होतं संघर्षाचे प्रकार, राजकीय, कौटुंबिक, व्यक्ती, समाज, व्यक्तीशी येणारा, व्यक्तीचा जगाशी येणारा, हे सारे संघर्ष. पण आत शिरल्यानंतर जे जे काही ज्ञान प्राप्त होतं ना, की जे काही कळतं ना, ते नवीनच. तेव्हा व्यक्ती आणि समाजाचा संघर्ष ठिकठिकाणी दाखवला आहे. अर्थात हे मी सांगितलं की या ठिकाणी 15 दालनं आहेत. हे जरी खरी असलं तरी प्रत्येक दालन म्हणजे एकमेकाशी निगडीत आहे. म्हणजे जो विषय तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दालनात वगैरे असं काही वाटेल त्याच्याशी निगडीत एखाद्या शेवटच्या दालनातही अगोदरच्या पहिल्या दालनाशी संबंधित असलेला विषय किंवा जे काही सांगायचं आहे ते आपल्याला लक्षात येईल. तेव्हा व्यक्ती समाजाची जन्मसिद्ध घटक असली तरी स्वभावतःच व्यक्तीला आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होत असल्यामुळे समाजाचे स्वामित्वाची जाणीव व्यक्ती पत्करीत नाही. व्यक्तीचे हे जे जन्मजात घटकत्व आहे, व्यक्तीला जन्मजात जे घटकत्व प्राप्त होतं समाजाचं, याचा कोणी कुठे विचार करीत असल्याचं दिसत नाही. व्यक्ती व समाज हा संघर्ष सनातन आहे आणि अविनाशी आहे. तर आता दुसऱ्या दालनात, तसं हे लहानसं दालन आहे, पण इथे एक कल्पना दिलेली आहे की राष्ट्र या संस्थेचा जन्म आणि राष्ट्राचा जन्म झाल्यानंतर अर्थातच राष्ट्र आणि नागरिक हा संघर्ष येतच असतो नाही. एखादे वेगवेगळे कायदे निर्माण होतात, राजकारण असतं, व्यापार असतात, संघर्ष अगदी चालूच असतो. आपल्याकडे संन्यस्त माणसंही बरीच असतात, संसार सोडून कुठेतरी वनात निघून जावं संघर्ष टाळण्याकरता म्हणून. तेव्हा अगदी संन्यासालाही तो पळ काढून मात्र संघर्ष सुटत नाही. आणि दुसरी गोष्ट, एकाचा संघर्ष दुसरा घेऊ शकत नाही, इतके प्रकार या ठिकाणी पडतील. आता हे तिसरं दालन, तिसऱ्या दालनामध्ये शोपनहोअर, केकगार्ड यासारख्या अस्तित्ववादी माणसांचे, मित्रांनो याचा अभ्यास करावा लागणार. मी आधी सांगितल्याप्रमाणे शोपनहोअर कोण, केकगार्ड कोण, कॉन्फ्युशियस काय, चीनचं काय क्रांती कशी झाली, चीनने कसं कोंडून घेतलं, हे सगळं म्हणजे या क्रांत्या सगळ्या, फ्रेंच राज्यक्रांती वगैरे वगैरे, हा अभ्यास आपल्याला करणं भागच आहे, त्याशिवाय नाही करणार. परंतु जे काही आपल्याला थोडंफार कळतं इथे आल्यावर की ही जी अस्तित्ववादी माणसं होती, समाजाविरुद्ध बंड पुकारणारी, त्यांचा उल्लेख या ठिकाणी दिसतो आहे. त्यांची चित्र आहे या ठिकाणी. हे शोपनहोअरचं आहे, केकगार्डचं आहे. तेव्हा व्यक्तीनं समाजाविरुद्ध पुकारलेलं बंड जे तसं ते अमानुष वाटत असतं, परंतु ते मानवतेविरुद्ध नसतं मित्र. म्हणजे मानवाच्या जन्मसिद्ध हक्कासाठी ते असतं. म्हणजे पण हा संघर्ष अगदी कुठल्या निकारापर्यंत जाऊ शकतो हे सुद्धा ध्यानी घेतलं पाहिजे. तर आता पुढचं हे चौथं दालन आहे. याच्यामध्ये चीनचा उल्लेख आलेला आहे. कॉन्फ्युशियसनं आपल्या काळामध्ये
जे चीनमध्ये धोरण अवलंबिलं ते काय, जसं त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं दैवी सामर्थ्य किंवा चमत्काराच्या भरोशावरती तुम्ही जर राहिलात तर सर्वनाश ओढवेल असा इशारा दिला होता. आणि तसंच ते चित्र आपल्याला दिसतं आहे, त्याचे कॉन्फ्युशियसचं काहीतरी इशारा देत आहे. आणि समाजधारणाच्या अगदी समाजनिष्ठेच्या विरुद्ध जाऊनसुद्धा समाजहित जपण्यासाठी कसा उद्युक्त होतो माणूस, हेही त्याचं उदाहरण या ठिकाणी दिसतं आहे. तेव्हा व्यक्ती आणि समाजाचं संघर्षाचं चित्रण हे म्हणता येईल, पण हे सुद्धा भांडवलशाही समाजरचनेतीलच असतं. आणि पुढे मात्र जे दर्शन घडतं ते रामसंघर्षाचं. आपल्या भारताच्या उल्लेखात श्रीराम प्रभूंनी जो काही संघर्ष दिला, म्हणजे वाल्मिकींनी जे काही रामायण रचलं ते हे बघा. चित्र श्रीरामांचं आहे. क्रौंचवध झाल्याचं, खाली पक्षी पडलेला आहे, त्याला ते कुरवाळत आहेत, त्याची शुश्रूषा करतायत. पण म्हणजे या ठिकाणी ते काही लिहिलेलं पण दिसतं आहे बरं का. जे क्रौंचवध पाहून जसं हळहळ वाटली वाल्मिकीला, आणि त्या हळहळीतून रामायण महाकाव्याचा जन्म झाला असं म्हटलं जातं. म्हणजे वध करणारा माणूस हा रुचला नाही त्या कवीला, आणि म्हणून त्यानं पाहिजे तसा माणूस जन्माला घातला, म्हणजे रामासारखा. लोकाभिराम श्रीराम, या श्रीरामांमध्ये देव दिसावा. तर नवल कसलं आहे, यात दाखवलेल्या संघर्षामध्ये श्रीरामांनी आपल्या जीवनापेक्षाही, म्हणजे स्वतःच्या स्वतःपेक्षा मोलाची शिस्त आणि दंडक याला अधिक किंमत दिली. म्हणजे लोकमताला किंमत दिली म्हणा, किंवा समाज दंडकाला किंमत दिली, समाजाला किंमत दिली. इतरत्र काय दिसतं आपल्याला की इतरत्र व्यक्तिसापेक्षत्वानं समाजाची व्यवस्था लावली जाते. तर या ठिकाणी रामराज्यात समाजसापेक्षानं, म्हणजे श्रीराम या व्यक्तीने म्हणूया आपल्या जीवनाची व्यवस्था लावली. हा एक नवा संघर्ष या ठिकाणी लक्षात येतो, नाही का. म्हणजे हे आपल्याला माहीतच नव्हतं असे काही वेगवेगळे प्रकार असतील. संघर्ष म्हटलं की आपल्याला बस काय आपण देत असतो, सध्या फार संघर्ष सुरू आहे, असं आहे तसं आहे. आपल्याला फक्त काय आर्थिक चणचण, येणारे दुःख, या असे थोडके संघर्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पण इथे जे प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत तर म्हणजे ते काही पौरुषेय संघर्ष असा उल्लेख केला आहे, काही अपौरुषेय संघर्ष, ज्याला जे काही ना सहज संघर्ष असं म्हटलं जातं, असे काही प्रकार आपल्याला दिसत आहेत. त्याचे उदाहरणं हे वेगवेगळ्या देशांच्या राजकारणातून, इतिहासातून आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलेली आहेत. मित्र, खरं म्हणजे हे सगळी 15चे 15 दालनं बघून एका झटक्यात होणं कठीण आहे. परंतु हे आपलं 4थं दालन झालं की आपण आजचा प्रवास थोडासा फटका थांबवू विश्रांतीनंतर, नंतर मग पुढच्या दालनांना आपण सुरुवात करू. तेव्हा हे रामायणासारखं अमर वाङ्मय जे निर्माण झालं, ह्या रामायणावरती टीका केली जाते. हे काल्पनिक आहे, राम झालाच नाही, वाल्मिकींनी ते सगळं आधी हे लिहिलं कल्पना करून. पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की ह्या वादात काही जाण्यात अर्थ नाही. म्हणजे राम आणि रामायण हे कल्पित आहे का खरं आहे, पण एवढं आपण लक्षात घ्यायचं की उत्तम किंवा अमर वाङ्मय कोणतं होतं की ज्यातील कल्पना ही सत्यावर आधारित असते, सत्याधिष्ठित असते. म्हणजे आपण कल्पना करू, आपण म्हटलं आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करतो, ते कल्पना वास्तवतेच्या वर्णानेच गेलेली असते. कुठलं तरी सत्य आपण बघितलेलं असतं, त्यावर आधारितच ते कल्पना असते. तेव्हा कल्पना ही काही तशी स्वतंत्र नसते. पण का म्हटलं जातं आहे आणि कसं ते पसरवलं जातं आहे हे काही आपल्याला कळत नाही. पण म्हणजे हे जरी असलं तरी आजवर आपण अभ्यासलेल्या साहित्यामध्ये किंवा अनुभवलेल्या लोकांमध्ये, साहित्यातसुद्धा म्हणजे
प्रतिराम अवतरल्याच आपल्याला दिसत नाही. म्हणजे जे असंभव म्हटलं जातं, शतकानुशतकं जिवंत कसं राहतं आणि जीवनामध्ये राम कसा निर्माण होतो. तेव्हा राम हा असा अभिजात संघर्ष असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि तो देहात्मबुद्धीचा जर नसता, म्हणजे राम हा अवतरलाच नसता, तर रामायण घडलंच नसतं. म्हणजे नीतिमूल्य किंवा समाजमूल्य यांचा कैवारी होऊन वैयक्तिक अस्मितेला या ठिकाणी शून्याप्रत पोचवणारा असं जे काही चारित्र्य असेल, अशी व्यक्ती असेल, ते श्रीराम प्रभू रामचंद्र. आणि म्हणून बऱ्याच मानसशास्त्रीयांना देखील याचं हे फार मोठं कोडं वाटतं. इथं समर्थ रामदासांचंही दर्शन घडतं आहे थोडक्यात. त्या ठिकाणी म्हणजे रामदासांनी जो पत्करलेला संघर्ष आहे ते आपल्याला रामदासांचं चरित्र वाचून, महात्मा गांधींची रामनिष्ठा ठिकाणी दाखवलं आहे, गांधींचं चित्र दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांनी रघुपती राघव राजारामपासून अंतिम क्षणी देखील राम म्हणेपर्यंत रामाबद्दलची निष्ठा कशी जपली आणि संघर्ष कसा पत्करला हे पाहिलेलं आहे. तेव्हा मित्र, इथे आपण आज थांबू आणि पुढच्या प्रवासाला, पुढच्या फेरफटक्याला नंतर आरंभ करू. धन्यवाद.